माझे सत्याचे प्रयोग खंड 2 भाग 21 ते 29. भाग 21. 3 पौंडांचा कर. बालासुंदरमच्या घटनेमुळे माझा हिंदी गिरमिट्यांशी संबंध आला, पण त्यांच्यावर कर लादण्याची जी चळवळ चालली तिच्यामुळे मला त्यांच्या स्थितीचा खोल अभ्यास करावा लागला. या 1894 साली हिंदी गिरमिट्यांवर दरवर्षी 25 पौंडांचा म्हणजे 375 रुपयांचा कर लादण्याविषयीच्या कायद्याचा मसुदा नाताळ सरकारने तयार केला. तो मसुदा वाचून मी तर दिडमूडच होऊन गेलो. स्थानिक काँग्रेसपुढे मी तो विचारासाठी मांडला. काँग्रेसने त्या बाबतीत योग्य ती चळवळ करण्याचा ठराव केला. या कराराची थोडी हकीकत समजून घेतली पाहिजे. सुमारे 1860 साली जेव्हा नाताळात ऊसाचे पीक उत्तम होऊ शकेल असे वसाहतवाल्या गोऱ्या लोकांना दिसले, तेव्हा ते मजुरांचा तपास करू लागले. मजूर मिळाले नाही तर ऊस पिकणार नाही, साखर पाडता येणार नाही. नाताळातील हापशी लोकांकडून मजुरी होण्यासारखी नव्हती. त्यासाठी नाताळातील गोऱ्या लोकांनी हिंदुस्थान सरकारबरोबर खलबत करून हिंदी मजुरांना नाताळात घेऊन जाण्याची परवानगी मिळवली. त्यांना 5 वर्षापर्यंत मजुरी करायला बांधून घेतले. या 5 वर्षाअखेरीस नाताळात स्वतंत्रपणे बसण्याची त्यांना मोकळीक होती. जमिनीची मालकी धारण करण्याचा पूर्ण हक्कही ठेवलेला होता. अशा तऱ्हेची लालूच त्यांना ठेवण्यात आली होती. त्यावेळी गोऱ्या लोकांनाही पाहिजेच होते की हिंदी मजुरांनी आपली 5 वर्षे भरल्यानंतर जमीन कसावी आणि आपल्या उद्योगाचा लाभ नाताळला द्यावा. हा लाभ हिंदी मजुरांनी त्यांच्या अपेक्षेपलीकडे दिला. भाजीपाला भरपूर केला. हिंदुस्थानातील कित्येक चवदार भाज्या नेऊन लावल्या. पूर्वीपासून होत असलेल्या भाज्या स्वस्त केल्या. हिंदुस्थानातून नेऊन आंब्यांची लागवड केली. पण त्याबरोबर त्यांनी व्यापारही करायला सुरुवात केली. घरे बांधण्यासाठी जमिनी खरेदी केल्या आणि कित्येक जण मजुरांचे मोठे घरंदाज जमीनदार बनले. मजुरांमधून तयार झालेल्या असल्या घरंदाज लोकांच्या पाठोपाठ स्वतंत्र व्यापारीही आले. त्यापैकी मरहूम शेठ अबूबकर अहमद हे प्रथम दाखल झाले. त्यांनी स्वतःच्या धंद्याचा चांगला जम बसवला. गोरे व्यापारी चपापले. हिंदी मजूर आल्याबद्दल प्रथम त्यांना संतोष वाटला, पण तेव्हा त्यांना त्यांच्या व्यापारी कौशल्याची कल्पना झाली नव्हती. ते स्वतंत्र होऊन शेतकरी बनून राहिले तरी त्यावेळी त्यांना हरकत वाटत नव्हती, पण व्यापारात त्यांची स्पर्धा त्यांना सहन होईनाशी झाली. हे हिंदी लोकांना होणाऱ्या विरोधाचे मूळ. त्यात इतर गोष्टींची भर पडली. आमची निराळ्या तऱ्हेची राहणी, आमचा साधेपणा, आम्हाला थोडक्या नफ्यात होणारा संतोष, आरोग्याच्या नियमांबद्दलची आमची बेफिकिरी, घर अंगण वगैरे साफ ठेवण्याच्या बाबतीतील आळस, त्यांच्या बांधणी दुरुस्तीतील कंजूसपणा, आमचे निराळे धर्म या सर्वांमुळे विरोधाला आणखी बळ चढले. तो या विरोध मताधिकार काढून घेणाऱ्या आणि गिरमिट्यांवर कर लादणाऱ्या कायद्याच्या रूपाने प्रकट झाला. कायद्यांखेरीज हर तऱ्हेची टोचणी सुरू झालीच होती. पहिला विचार तर असा होता की गिरमिट पुरे व्हायला आले की हिंदी लोकांना जबरदस्तीने परत पाठवावे, जेणेकरून त्यांचा करार हिंदुस्थानात पुरा व्हावा. ही सूचना हिंदुस्थान सरकारकडून कबूल होण्याचा संभव नव्हता. म्हणून अशी सूचना आली की मजुरीचा करार पुरा होताच गिरमिट्याने परत हिंदुस्थानात जावे किंवा 2-2 वर्षाचे गिरमिट पुन्हा पुन्हा करावे आणि अशा प्रत्येक प्रसंगी त्यांना थोडी पगारवाढ देण्यात यावी. परतही गेला नाही किंवा मजुरीचा करारनामाही केला नाही तर त्याने वर्षाला 25,000 पौंड कर म्हणून भरावे. ही सूचना करून घेण्याकरता सर हेनरी बिन्स व मिस्टर मेसन यांचे डेप्युटेशन हिंदुस्थानात पाठविण्यात आले. लॉर्ड एल्जिन व्हाईसरॉय होते. त्यांनी 25 पौंडांचा कर तर नामंजूर केला, पण तशा तऱ्हेच्या प्रत्येक हिंदी माणसापासून 3 पौंडाचा कर घेण्यात यावा याला संमती दिली. मला त्यावेळी वाटले आणि अजूनही वाटते की व्हाईसरॉयची ही घोडचूक झाली. त्यांनाही संमती देताना हिंदुस्थानच्या हिताचा मुळीच विचार केला नाही. नाताळातील गोऱ्या लोकांची अशा तऱ्हेने सोय करून देणे त्यांना मुळीच शोभणारे नव्हते. 3-4 वर्षांनी हाच कर गिरमिट मुक्त हिंदी लोकांच्या बायकांपासून, 16 किंवा अधिक वयाच्या प्रत्येक मुलीपासून घेण्याचे ठरले. अशा तऱ्हेने पती पत्नी आणि 2 मुले, ज्यापैकी पतीला फार तर मासिक 14 शिलिंग मिळत असतील, एवढ्या कुटुंबापासून 12 पौंड म्हणजे 180 रुपये कर घेणे हा फाजील जुलूम म्हटला पाहिजे. अशा तऱ्हेचा कर दुनियेत कोठेही अशा स्थितीतल्या गरीब माणसांपासून घेतला जात नव्हता. या कराविरुद्ध तीव्र झगडा सुरू झाला. नाताळ इंडियन काँग्रेस करून मुळीच ओरड झाली नसती तर व्हाईसरॉयांनी कदाचित 25 पौंडही कबूल केले असते. 25चे 3 पौंड झाले हाही काँग्रेसच्या चळवळीचा परिणाम असण्याचा पूर्ण संभव आहे.
पण ही माझी चुकीची कल्पना असू शकेल. असेही असेल की व्हाईसरॉयनी प्रथमपासूनच 25 पौंडांचा इन्कार केला आणि काँग्रेसने विरोध केला नसता तरी त्यांनी 3 पौंडाचा करच मान्य केला असता. असे असले तरी तो हिंदुस्थानच्या हिताचा भंग तर होताच. हिंदुस्थानचा हितरक्षक या नात्याने व्हाईसरॉयनी असला अमानुष कर कधीच कबूल करायला नको होता. 25चे 3 पौंड 375 रुपयांचे 45 रुपये झाले. यात काँग्रेस फुशारकी कसली सांगणार. काँग्रेस गिरमिटांचे हितरक्षण पूर्णपणे करू शकली नाही हीच गोष्ट तिला सलत होती. आणि 3 पौंडांचा कर आज उद्या रद्द झालाच पाहिजे हा निश्चय काँग्रेसने कधीही डोळ्याआड केला नाही. तो निश्चय पार पाडण्यात 20 वर्ष लोटली. त्याच्यासाठी नाताळच्याच नव्हे तर सर्व दक्षिण आफ्रिकेच्या हिंदी लोकांना कष्ट घ्यावे लागले. त्याच्यासाठी गोखल्यांना निमित्त मात्र व्हावे लागले. त्यामध्ये गिरमिट्या हिंदी लोकांना परिपूर्ण भाग घ्यावा लागला. त्याच्यापायी कित्येकांना गोळीबारामध्ये मरावे लागले. 10,000 हिंदी लोकांना तुरुंगवास भोगावा लागला. भाग 22 धर्मनिरीक्षण. अशा तऱ्हेने मी जो समाजाच्या सेवेमध्ये तन्मय होऊन गेलो त्याचे कारण आत्मदर्शनाची अभिलाषा हेच होते. ईश्वराची ओळख सेवेनेच होईल असे समजून मी सेवाधर्माचा स्वीकार केला. हिंदी लोकांची सेवा करण्याचे कारण ती सेवा मला सहज प्राप्त होती. ती कशी करायची ते मला समजत होते. मला तिचा मार्ग शोधायला जावे लागले नव्हते. मी माझ्या समजुतीने प्रवास करण्यासाठी, काठेवाडच्या लटपटीतून सुटण्यासाठी आणि निर्वाहाचे साधन मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेलो. पण तेथे सापडलो ईश्वराच्या शोधात, आत्मदर्शनाच्या प्रयत्नात. ख्रिश्चन मित्रांनी माझी धर्मजिज्ञासा फार तीव्र करून सोडली. ती काही केल्या शांत होण्यासारखी नव्हती. मी शांत बसायचे म्हटले असते तरी ख्रिस्ती मित्र मला थोडेच बसू देणार होते. कारण की डर्बनमध्ये मिस्टर स्पेन्सर वॉल्टन हे दक्षिण आफ्रिकेच्या मिशनचे प्रमुख होते. त्यांनी मला हुडकून काढले. त्यांच्या घरी मी कुटुंबातल्यासारख्या बनून गेलो. या परिचयाचे मूळ प्रिटोरियामध्ये झालेल्या भेटीमध्ये होते. मिस्टर वॉल्टनची तऱ्हा काही और होती. त्यांनी मला ख्रिस्ती होण्याचा कधी आग्रह केल्याचे स्मरत नाही. परंतु त्यांनी आपले जीवन माझ्यापुढे धरले आणि आपली सर्व कार्य मला पाहू दिली. त्यांची धर्मपत्नी अति नम्र परंतु तेजस्वी बाई होती. मला या जोडप्याची पद्धत पसंत पडली. आमच्यामध्ये मुळातच असलेले भेद आम्हा दोघांनाही कळत होते. हे भेद चर्चा करून काढून टाकता येण्यासारखे नव्हते. जेथे उदारता, सहिष्णुता आणि सत्य ही वास करीत असतात तेथे मतभेदही लाभदायक ठरतात. याला या जोडप्याची नम्रता, उद्योगशीलता आणि कार्यपरायणता हे गुण फार आवडले. त्यामुळे आम्ही वरचेवर भेटत असू. त्यांच्याशी झालेल्या दाट परिचयामुळे मी जागृत राहिलो. धार्मिक वाचनासाठी मला जशी प्रिटोरियामध्ये फुरसत मिळत असे तशी आता मिळणे अशक्य होते. पण जो काही वेळ मिळे त्याचा उपयोग मी तसल्या वाचनाच्या कामी करत असे. माझा धार्मिक पत्रव्यवहार चालू होता. रायचंदभाई मला मार्गदर्शन करीत असत. एका मित्राने मला नर्मदा शंकराच्या धर्मविचार पुस्तक पाठवले. त्याची प्रस्तावना माझ्या उपयोगी पडली. नर्मदा शंकरांचे विलासी जीवनासंबंधीच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या. त्यांच्या जीवनामध्ये झालेल्या फेरफाराचे वर्णन प्रस्तावनेत आले होते. ते मला फार चित्ताकर्षक वाटले व त्यामुळे त्या पुस्तकाबद्दल मला आदर वाटू लागला. मी ते लक्षपूर्वक वाचले. मॅक्स मुलरचे हिंदुस्थान काय शिकवतो हे पुस्तक मी मोठ्या आवडीने वाचले. थिओसॉफिकल सोसायटीने प्रसिद्ध केलेले उपनिषदांचे भाषांतर वाचले. माझा हिंदू धर्माबद्दलचा आदर वाढत चालला. त्यातील नव्या खुब्या मला समजू लागल्या. पण म्हणून मला इतर धर्माबद्दल तिरस्कार मात्र वाटला नाही. वॉशिंग्टन आयर्विंग-कृत महंमद चरित आणि कार्लाइलची महंमद प्रशस्ती वाचली. पैगंबरांबद्दल माझी आदरबुद्धी दुणावली. झरथुष्ट्राची वचने नावाचे पुस्तकही वाचले. अशा तऱ्हेने निरनिराळ्या संप्रदायाचे कमी जास्त ज्ञान मिळवले. आत्मनिरीक्षण वाढले. वाचून जे पसंत पडले ते अंमलात आणण्याची सवय दृढ झाली. त्यामुळे हिंदू धर्मग्रंथांमध्ये सुचवलेल्या प्राणायामासंबंधीच्या कित्येक क्रिया पुस्तकावरून समजल्या. तशा करण्यास मी सुरुवात केली. पण मला जमेना. हिंदुस्थानात परत जाईन तेव्हा कोणत्या तरी शिक्षकाच्या देखरेखीखाली त्यांचा अभ्यास करावा असा बेत केला. तो कधी पार पडू शकला नाही. टॉलस्टॉयच्या पुस्तकांचे वाचन वाढवले. त्याच्या गॉस्पेल इन ब्रीफ, नव्या कराराचा सारांश, व्हॉट टू डू, तर मग काय करावे बरे वगैरे पुस्तकांचा मनावर फार दृढ परिणाम झाला. माणसाला विश्वप्रेम कोठवर घेऊन जाऊ शकेल हे माझ्या अधिकाधिक लक्षात येऊ लागले. याच वेळी दुसऱ्या एका ख्रिस्ती कुटुंबाशी माझा संबंध जमला. त्यांच्या इच्छेवरून मी दर रविवारी वेस्लियन देवळात जात असे.
बहुतेक दर रविवारी संध्याकाळी जेवायलाही मी त्यांच्याकडेच असायचा. वेस्लेन देवळाची माझ्या मनावर बरीचशी छाप पडली नाही. तेथे होणारी प्रवचने मला नीरस वाटत. प्रेक्षकांमध्ये मला भक्तिभाव दिसून आला नाही. हे 11 वाजताचे मंडळ मला भक्तजनांचे दिसले नाही, तर काही अंशी करमणुकीसाठी आणि काही अंशी रिवाज आहे म्हणून आलेल्या संसारी जीवांचेच दिसले. कधी कधी या सभेमध्ये इच्छा नसतानाही मला डुलक्या येत. मला लाज वाटे, पण माझ्या आसपासच्या एखाद्या इस्मालाही डुलक्या घेताना पाहिले म्हणजे माझी लाज हलकी होई. माझी ही स्थिती मला आवडली नाही. शेवटी मी त्या देवळात जाण्याचे सोडून दिले. ज्या कुटुंबाकडे मी दर रविवारी जात असे त्याच्याकडून मला रजाच मिळाली म्हटले तरी चालेल. घरधनीन भरी भोळी पण संकुचित मनाची होती. तिच्याबरोबर दरवेळी कसली तरी धर्मचर्चा चालेस. त्यावेळी मी घरी लाईट ऑफ एशिया वाचत होतो. आम्ही येशू आणि बुद्ध यांच्या जीवनाची तुलना करू लागलो. गौतमाची दयाबुद्धी पहा ना, ती मनुष्य जातीपलीकडे जाऊन इतर प्राण्यांपर्यंत पोचली होती. त्याच्या खांद्यावर खेळणाऱ्या कोकराचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले म्हणजे तुमचे हृदय प्रेमाने भरून येत नाही. प्राणीमात्राबद्दलचे हे प्रेम मला येशूच्या चरित्रात कोठे आढळत नाही. बाईला वाईट वाटले. माझ्या ते लक्षात येताच मी तो विषय पुढे चालविला नाही. आम्ही जेवणाच्या खोलीत गेलो. त्यांचा 5-1 वर्षाचा हसूत्मक मुलगाही आमच्याबरोबर होता. मला मुले भेटली म्हणजे आणखी काय पाहिजे. त्यांच्याबरोबर माझी दोस्ती जमलेली होतीच. मी त्याच्या ताटात असलेल्या मांसाच्या तुकड्याची थट्टा केली आणि माझ्या बशीत शोभून राहिलेल्या सफरचंदाची स्तुती केली. निष्कपट मूल ते, त्याचे मन वळले. तोही सफरचंदाच्या स्तुतीत सामील झाला. पण आईचे काय? माझे बोलणे बिचारीच्या मनाला लागले. मी सावधगिरी केली, गप्प बसलो. भाषणाचा विषय बदलला. पुढच्या आठवड्यात मी सावधपणेच त्यांच्याकडे गेलो खरा, परंतु मला धास्ती वाटतच होती. आपण होऊन त्यांच्याकडे जाणे बंद करावे हे मला सुचले नाही. ठीकही वाटले नाही. भल्या बाईनेच माझी अडचण दूर केली. ती म्हणाली, मिस्टर गांधी, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण मला तुम्हाला सांगितले पाहिजे की तुमच्या संगतीचा माझ्या मुलावर वाईट परिणाम होऊ लागला आहे. आता तो रोज मांस खायला आढेवेढे घेतो आणि त्या दिवसाच्या तुमच्या चर्चेची आठवण देऊन फळे मागू लागतो. मला हे परवडायचे नाही. माझ्या मुलाने मांस सोडले तर तो आजारी नाही पडला तरी अशक्त खास बनेल. ते मी कसे सहन करावे? तुमची चर्चा आम्हा मोठ्या माणसांशी केलेली शोभेल. मुलावर तिचा अनिष्ट परिणाम होणारच. मिसेस, मला वाईट वाटले. आईच्या नात्याने तुम्हाला वाटणारी चिंता मी समजू शकतो. मलाही मुले आहेतच. या आपत्तीतून तोंड काढणे सोपे आहे. तो माझ्या बोलण्याचा होईल त्यापेक्षा मी काय खातो न खातो हे पाहून मुलावर फारच अधिक परिणाम होणार. म्हणून उत्तम मार्ग म्हणजे मी यापुढे रविवारी तुमच्याकडे येऊ नये. त्यामुळे आपल्या स्नेहात फरक पडण्याचे काहीच कारण नाही. बाई आनंदित होऊन म्हणाली, तुमचे आभार मानते. भाग 23. गृहव्यवस्था. मुंबईत आणि विलायतेत मी बिऱ्हाड टाकले होते. त्यात आणि नाताळातील घरच्या व्यवस्थेत फरक होता. नाताळात पुष्कळचा खर्च निव्वळ प्रतिष्ठेसाठी चालवला होता. नाताळात हिंदी बॅरिस्टर व हिंदी लोकांचा प्रतिनिधी या नात्याने मला चांगल्या थाटात राहिले पाहिजे अशी समजूत होती. म्हणून श्रीमंत वस्तीमध्ये चांगलेसे घर घेतले होते. घरात सामानाची मांडणी सुरेख केली होती. अन्न साधेच असे, पण इंग्रज मित्रांना जेवायला बोलवायचे असे. त्याचप्रमाणे हिंदी मित्रांनाही बोलवीत असे. त्यामुळे तिकडूनही खर्च बराच येईल. नोकराची अडचण सगळीकडेच असते. कोणाला नोकर म्हणून ठेवण्याचे मला कधी जुळलेलेच नाही. माझ्याबरोबर एक सोबती राहत असत. एक आचार्य ठेवला होता. तो कुटुंबातलाच बनला. ऑफिसात जे कारकून ठेवले होते त्यापैकी शक्य तेवढ्यांना घरीच ठेवीत असे. हा प्रयोग यशस्वी झाला अशी माझी समजूत आहे, पण त्यातून मला जगाचे कडू अनुभवही मिळाले. माझा तो सोबती फार हुशार आणि माझ्या समजुतीने भरवशाला जागणारा होता, पण मला त्याची खरी पारख झाली नाही. ऑफिसातील एका कारकुनाला मी घरी ठेवले होते. या सोबत्याला त्याचा हेवा वाटला. त्याने असे जाळे रचले की त्यामुळे त्या कारकुनाविषयी मी संशय घ्यावा. कारकून फार स्वतंत्र बाण्याचा गृहस्थ होते. त्यांनी घर आणि ऑफिस दोहोंवरही लाथ मारली. मला वाईट वाटले. त्यांच्यावर अन्याय झाला असला तर हा विचार मला जाचत राहिला. इतक्यात मी जो आचार्य ठेवला होता त्यालाही काही कारणाने दुसरीकडे जावे लागले. मी त्याला मित्राच्या शुश्रूषेसाठी ठेवले होते, त्यामुळे त्याच्याऐवजी दुसरा आचार्य आणावा लागला. हा मनुष्य पक्का पाताळयंत्री होता असे मला मागून कळले. जणू काय मला तसल्याच माणसाची जरूर असावी, त्याप्रमाणे त्याचा मला उपयोग झाला. या आचार्याला ठेवून 2-3 दिवस झाले असतील नसतील तेवढ्या त्याला माझ्या घरात माझ्या नकळत चाललेल्या कृष्णकृत्यांचा सुगावा लागला. त्याने मला सूचना देण्याचा निश्चय केला. मी भावार्थी आणि साधारण मनाने चांगला मनुष्य आहे अशी माझ्याबद्दलची समजूत लोकांमध्ये पसरली होती. त्यामुळे या आचार्याला माझ्याच घरात चाललेली ती घाण भयानक वाटली.
मी ऑफिसातून दुपारच्या जेवणासाठी 1 वाजता घरी जात असे. 12 वाजण्याच्या सुमार होता. इतक्यात आचारी ढापा टाकीत आला आणि मला म्हणाला, तुम्हाला काही पाहायचे असेल तर अस्सेच्या अस्सी घरी चला. मी म्हटले, याचा अर्थ काय? काय काम आहे ते सांगशील की नाही? त्यावेळी मी घरी येऊन पाहायचे काय असणार. नाही आला तर पश्चाताप पावाल. तुम्हाला याहून जास्त काही सांगत नाही, आचारी म्हणाला. त्याच्या दृढतेचा माझ्यावर परिणाम झाला. कारकुनाला बरोबर घेऊन मी घरी गेलो. आचारी पुढे चालला. घरी पोचताच तो मला माडीवर घेऊन गेला. ज्या खोलीत तो सोबती राहत असे तिच्याकडे बोट दाखवून म्हणाला, ही खोली उघडून पहा. आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी खोलीचा दरवाजा ठोकला. जबाब कसला मिळणार? मी पुन्हा खूप जोराने दरवाजा ठोकला. भिंतसुद्धा आदरली. तेव्हा कुठे दरवाजा उघडला. आत पाहतो तर एक बद्धफैली बाई. मी तिला म्हटले, बाई तू येथून निघून जा. पुन्हा कधी या घरात पाऊल टाकू नकोस. सोबत्याला म्हटले, आजपासून तुझा माझा संबंध तुटला. मी सपशेल फसलो आणि मूर्खपणा केला. माझ्या विश्वासाची ही योग्य फेड नव्हे. सोबत्याचे बिनसले. माझे सर्व व्यवहार चव्हाट्यावर आणण्याची मला धमकी देऊ लागला. माझ्यापाशी गुप्त व्यवहार काही एक नाही. मी जे काही केले असेल ते तुम्ही खुशाल जाहीर करा, पण तुमचा माझा संबंध मात्र तुटला. सोबती अधिकच संतापला. मी खाली उभे असलेल्या कारकुनाला म्हटले, तुम्ही जा. पोलीस सुप्रिटेंडंटला माझा सलाम सांगा आणि कळवा, माझ्या एका जोडीदाराने मला दगा दिला आहे. त्याला मी आपल्या घरात ठेवू इच्छित नाही, तरी तो निघून जात नाही. मेहरबानी करून मला मदत पाठवा. गुन्हेगारामध्ये धमक कोठून असणार? मी एवढे म्हणताच तो सोबती नरम आला. त्याने माफी मागितली. सुप्रिटेंडंटकडे मनुष्य न पाठवण्याबद्दल गयावया करू लागला आणि लगेच घर सोडून जाण्याचे कबूल केले. गेलाही. या घटनेमुळे माझ्या आयुष्याची चांगली झडती झाली. त्या इसमाची सोबत किती अनिष्ट होती आणि त्याने मला कसे भारले होते ते माझ्या आता स्पष्टपणे लक्षात आले. या सोबत्याला ठेवण्यामध्ये मी चांगला करण्यासाठी वाईट साधन चालू दिले होते. कारिंटाच्या वेलाला काकड्या धरतील अशी मी आशा केली होती. सोबत्याची चाल चलणूक चांगली नव्हती, तरी पण तो माझ्याशी इमानाने वागेल अशी माझी समजूत होती. त्याला सुधारायला पाहत असता मीच जवळजवळ माखला गेलो. माझ्या हितचिंतकांचा सल्ला मी मनावर घेतला नाही. मोहामुळे मी आंधळा झालो. या अनपेक्षित बनावाने जर माझे डोळे उघडले नसते तर खरा प्रकाश समजला नसता. तर संभव आहे की जे स्वार्पण मी करू शकलो ते कधीही करू शकलो नसतो. माझी सेवा शेवटपर्यंत अपूर्ण राहिली असती, कारण की त्या सोबत्याने माझ्या प्रगतीला आडकाठी आणली असती. मला माझा बराचसा वेळ त्याच्याकडे द्यावा लागला असता. मला अंधारात ठेवून माझ्या मनात भलते सलतेच भरवून देण्याचे कसब त्याच्या अंगी होते. पण देवतारी त्याला कोण मारी. माझी निष्ठा शुद्ध होती. त्यामुळे माझ्या चुका होत असतानाही मी निभावून गेलो आणि पहिल्याच अनुभवाने मला सावध केले. त्या आचाराला असे काही देवानेच पाठवले, जसे काही देवानेच पाठवले. त्याला स्वयंपाक करता येत नसे. तो माझ्याकडे चालण्यासारखा नव्हता. पण तो येताना तर दुसरा कोणी मला जाणे केले असते. ती बाई प्रथमच माझ्या घरात आली होती अशी नाही, पण आचार्य इतकी कोणाला हिंमत होईल तर ना. सोबत्यावर माझा परिपूर्ण विश्वास असल्याचे सर्वांना माहीत होते. एवढा उपकार करून आचार्याने त्याच दिवशी नव्हे तर त्या क्षणी निरोप मागितला, मला तुमच्या घरी राहून चालायचे नाही. तुम्ही पडलेत भोळे. माझे येथे काम नाही. मी आग्रह केला नाही. त्या कारकुनावर संशय उपस्थित करणारा हा सोबतीच होता हे मला यावेळीच समजले. त्याला झालेल्या अन्यायाचे निराकरण करण्याचा मी खूप प्रयत्न केला, परंतु शेवटपर्यंत मी त्याचे पूर्ण समाधान करू शकलो नाही. ही गोष्ट मला नेहमीच दुःख देत राहिली. फुटलेले भांडे कितीही मजबूत सांडले तरी ते सांडलेलेच, अखंड काही केल्या व्हायचे नाही. भाग 24. स्वदेशी परत आलो. आता मला दक्षिण आफ्रिकेत येऊन 3 वर्षे होऊन गेली होती. मी लोकांना ओळखू लागलो होतो. लोक मला ओळखू लागले होते. 1896 साली 6 महिने घरी जाण्याची परवानगी मागितली. मला दक्षिण आफ्रिकेत बराच काळपर्यंत राहावे लागणार हे मला दिसत होते. माझी वकिली चांगली चालली होती असे म्हणायला हरकत नाही. सार्वजनिक कार्यासाठी लोकांना माझी जरूर वाटत होती. मलाही वाटत होती. म्हणून मी दक्षिण आफ्रिकेमध्ये सहकुटुंब राहण्याचा विचार केला आणि त्यासाठी स्वदेशी जाऊन येणे मला योग्य वाटले. शिवाय हिंदुस्थानात गेलो तर तेथे काही सार्वजनिक कामही करता येईल असे वाटले. हिंदुस्थानात लोकमत जागृत करून या प्रश्नाकडे अधिक लक्ष वेधून घेता येईल अशी समजूत होती. 3 पौंडाचा कर म्हणजे वाहती जखम होती. तो रद्द होईपर्यंत गप्प बसणे शक्य नव्हते. पण मी स्वदेशी गेलो तर काँग्रेसचे आणि शिक्षण संस्थेचे काम कोण सांभाळणार? 2 सहकाऱ्यांवर दृष्टी गेली. आदमजी मिया खान आणि पारशी रुस्तुमजी. व्यापारी वर्गातून पुष्कळ कार्यकर्ते निघाले होते, पण कार्यवाहाचे काम करू शकतील असे नियमित काम करणारे आणि दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या हिंदी लोकांची मनेही आकर्षू शकतील असे हे दोघेच पहिल्या श्रेणीत घालण्यासारखे होते. कार्यवाहाला सामान्य इंग्रजी ज्ञानाची जरूर होतीच.
या दोघांपैकी मरहूम आदमजी मियाँ खान यास कार्यवाहाचे काम देण्याची मी काँग्रेसला शिफारस केली आणि ती मान्य झाली. अनुभवाने ही निवड फार उत्तम ठरली. कळकळ, उदारता, गोड स्वभाव व विवेक यामुळे शेठ आदमजी मियाँ खाननी सर्वांना संतोष दिला व सर्वांना विश्वास आला की कार्यवाहाचे काम करण्यासाठी वकील बॅरिस्टरची किंवा पुष्कळशी इंग्रजी शिकलेल्या पदवीधराची जरूर आहे असे नाही. 1896 सालच्या मध्याच्या सुमाराला मी स्वदेशी येण्यासाठी पोंगोला आगबोटीने निघालो. ही बोट कलकत्त्याला जाणार होती. बोटीवर उतारू खूप होते. 2 इंग्रज अंमलदार होते. त्यांची माझी सोबत जमली. त्यापैकी एकाबरोबर मी रोज तासभर बुद्धिबळे खेळत असे. बोटीवरील डॉक्टरांनी मला एक तामिळ शिक्षक नावाचे पुस्तक दिले. त्याचा मी अभ्यास सुरू केला. नाताळात माझ्या लक्षात आले होते की मुसलमानांशी जास्त निकट संबंध जोडण्यासाठी मला उर्दू शिकले पाहिजे आणि मद्रासी लोकांबरोबर तसाच संबंध जोडण्यासाठी तामिळ शिकले पाहिजे. उर्दूसाठी इंग्रज मित्राच्या मागणीवरून मी डेकच्या उतरूनमध्ये एक चांगला मुन्शी शोधून काढला आणि आमचा अभ्यास जोरात सुरू झाला. इंग्रज अंमलदाराची स्मरणशक्ती माझ्यापेक्षा वरच्या दर्जाची होती. उर्दू अक्षरे ओळखताना मला पंचाईत पडे, पण त्याने एकदा एक शब्द पाहिला की पुन्हा विसरायचा नाही. मी जास्त मेहनत घेऊन पाहिली तरी मला त्याच्या जोडीला येता येईना. तामिळचा अभ्यासही ठीक चालला. त्यात कोणाची मदत मिळण्यासारखी नव्हती. पुस्तकही अशा तऱ्हेने लिहिलेले होते की मदतीचा विशेष जरूर पडू नये. मला उमेद वाटत होती की हा आरंभलेला अभ्यास देशी पोचल्यानंतरही मी चालू ठेवू शकेन, पण ते जमले नाही. 1893 नंतरचे माझे वाचन व माझा अभ्यासही मुख्यत्वे करून तुरुंगातच झाले. या दोन्ही भाषांचे अध्ययन मी पुढे चालवले खरे, पण ते सर्व तुरुंगातच. तामिळचे दक्षिण आफ्रिकेतील तुरुंगात आणि उर्दूचे एरवड्याला. पण तामिळ बोलता कधीच आले नाही. वाचायला नीट येऊ लागले होते. त्यावर सवय नसल्यामुळे गंज चढत आहे. नून मला अद्याप सलत होता. दक्षिण आफ्रिकेतील मद्रासी लोकांकडून मी प्रेमरसाचा यथेच्छ आस्वाद घेतला आहे. त्यांचे स्मरण मला प्रत्यक्षणी होते. त्यांची श्रद्धा, त्यांचा उद्योग, त्यांच्यापैकी अनेकांचा स्वार्थ त्याग, हे सर्व कोणी तामिळ तेलुगू माझ्या दृष्टीला पडला की आठवल्याशिवाय राहत नाही. आणि ते सर्व जवळजवळ निरक्षर होते. जसे पुरुष तशा स्त्रियाही होत्या. दक्षिण आफ्रिकेतील लढा निरक्षर लोकांचा होता. त्यातील लढवयेही निरक्षरच होते. तो लढा गरिबांचा होता आणि गरीबच त्यामध्ये झगडले. या भल्या भोळ्या हिंदी लोकांचे चित्तहरण करण्याच्या कामी मला भाषेचा अडथळा कधीच आला नाही. त्यांना मोडकी तोडकी हिंदुस्थानी समजे, जेमतेम इंग्रजी समजे, तेवढ्यावरून आमचे गाडे चालत असे. पण मी या प्रेमाचा मोबदला म्हणून तामिळ तेलुगू शिकू इच्छित होतो. तामिळ थोडी बहुत शिकलो. तेलुगू शिकण्याचा प्रयत्न हिंदुस्थानात असताना केला, पण मुळाक्षरे पाहण्यापलीकडे मजल गेलीच नाही. मी तामिळ तेलुगू हस्तगत केले नाही. यापुढे करणे दुरापस्तच. म्हणून हे द्रविडभाषी लोक हिंदुस्थानी शिकतील अशी मी आशा करीत आहे. दक्षिण आफ्रिकेतील द्रविड मद्रासी तर थोडी हिंदी बोलतातच. अडचण येते ती इंग्रजी शिकलेल्यांची. जणू काय इंग्रजीचे ज्ञान हा आमच्या देशी भाषा शिकण्याच्या मार्गातील एक अडथळाच आहे. पण हे विषयांतर झाले. अजून पोंगोला बोटीच्या कप्तानाची ओळख करून द्यायची राहिली आहे. आमची मैत्री जमली. हा भला कप्तान प्लिमथ ब्रदरांच्या संप्रदायापैकी होता. त्यामुळे नौकानयन विद्येपेक्षा अध्यात्मविद्येच्याच गोष्टी आमच्यामध्ये अधिक होत. त्याने नीती आणि धर्मश्रद्धा यांच्यामध्ये भेद केला. त्याच्यामध्ये बायबलचा अभ्यास म्हणजे पोरखेळ होता. बायबल सोपे आहे हीच तर त्याची खुबी. स्त्री पुरुषांनी मुलांनी कोणीही येशूवर आणि त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवला की त्यांची पापे धुवून जातात. या प्लिमथ ब्रदरला पाहून मला प्रिटोरियातील ब्रदरन परिचयाची आठवण झाली. ज्यात नीतीला जपावे लागते तो धर्म त्याला कुचकामी वाटे. ही मैत्री व ही आध्यात्मिक चर्चा मूळ माझ्या अन्नहारावरून सुरू झाली. मी मांस का खाऊ नये? गोमांस खाण्यात दोष कोणता? पशुपक्ष्यांनाही ईश्वरांनी झाडापाल्याप्रमाणे मनुष्याच्या सुखसोयीसाठी व आहारासाठीच निर्माण केले नाही का? असल्या त्यांच्या प्रश्नांवरून आध्यात्मिक चर्चा उपस्थित झाल्याशिवाय राहीच ना. आम्ही एकमेकांची समजूत पाडू शकलो नाही. माझा स्वतःचा विचार अधिकच दृढ झाला की धर्म आणि नीती ही एकाच वस्तूची 2 नावे आहेत. कप्तानालाही स्वतःच्या मताच्या सत्यतेबद्दल बिलकुल शंका वाटली नव्हती. 24 दिवसांच्या शेवटी हा सुखाचा प्रवास पुरा झाला आणि हुगळीचे सौंदर्य पाहत पाहत मी कलकत्त्याला उतरलो. मी याच दिवशी मुंबईचे तिकीट काढले. भाग 25. हिंदुस्थानात. कलकत्त्याहून मुंबईला जाताना वाटेत प्रयाग लागले. तेथे गाडी 45 मिनिटे थांबत होती. तेवढ्या वेळात मी शहरात फेरी मारून येण्याचा विचार केला. मला केमिस्टाकडून औषधही घ्यायचे होते.
केमिस्ट डोळे चोळीतच बाहेर आला. औषध देईपर्यंत त्याने खूप वेळ घेतला. मी स्टेशनवर पोचतो तोच गाडी चालू झालेली मला दिसली. भल्या स्टेशन मास्तरने गाडी मिनिटभर थांबवून धरली, पण मी येत नाहीसे पाहून माझे सामान उतरून घेण्याची त्याने खबरदारी घेतली. मी केलनरच्या हॉटेलात उतरलो आणि तेथूनच माझ्या कामाला सुरुवात करण्याचे ठरवले. येथील पायोनियर पत्राची कीर्ती मी ऐकली होती. ते राष्ट्रीय आकांक्षांना विरोध करीत असल्याचे मला स्मरत आहे. मला सर्व पक्षाच्या गाठी घेऊन प्रत्येकाची मदत मिळवायची होती. म्हणून मी मिस्टर चेझनींना भेटीसाठी चिठ्ठी लिहिली, गाडी चुकल्याची लिहिले आणि दुसऱ्याच दिवशी मला प्रयाग सोडून जायचे आहे असे कळविले. उत्तरे त्यांनी मला लगेच भेटण्यास सांगितले. मला बरे वाटले. त्यांनी माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले. मी काही लेख वगैरे लिहिले तर आपण लगेच त्यांचे समालोचन करू असे सांगितले व आणखी म्हणाले, पण तुमच्या सगळ्याच मागण्या मला मान्य होतील असे सांगत नाही. वसाहतीचा दृष्टिबिंदूही आम्हाला समजून घेतला पाहिजे व हिशेबात घेतला पाहिजे. मी उत्तर दिले, तुम्ही या प्रश्नाचा अभ्यास करावा व त्याची चर्चा करावी एवढी मला पुरे आहे. शुद्ध न्यायापलीकडे मी काही मागत नाही किंवा इच्छित नाही. बाकीचा दिवस प्रयागच्या भव्य त्रिवेणी संगमाच्या दर्शनामध्ये आणि पुढील कामाचा विचार करण्यामध्ये घालविला. या अनपेक्षित मुलाखतीने माझ्यावर नाताळात झालेल्या हल्ल्याचे बीज पेरले गेले. मुंबईला न थांबता मी राजकोटला गेलो आणि एक पुस्तिका लिहिण्याची तयारी केली. पुस्तिका लिहून छापून काढण्यात सुमारे 1 महिना गेला. पुस्तिकाला हिरवे वेस्टर्न घातलेले होते. त्यावरून पुढे तिची हिरवी पुस्तिका या नावाने प्रसिद्धी झाली. त्यात मी दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांच्या स्थितीचे चित्र इरादापूर्वक सौम्य रेखाटले होते. नाताळातील 2 चोपड्यांमध्ये ज्यांचा मी पूर्वी उल्लेख केलेलाच आहे, मी जी भाषा वापरली होती त्याहून त्यामध्ये नेमस्त भाषा वापरली, कारण की मला माहीत होते की लहान दुःखही दुरून पाहिले असता भयंकर वाटते. हिरव्या पुस्तिकेच्या 10,000 प्रती छापविल्या व त्या संबंध हिंदुस्थानभर वर्तमानपत्रांना आणि सर्व पक्षांच्या प्रसिद्ध लोकांना पाठविल्या. पायोनियरमध्ये त्याच्यावर सर्वात आधी लेख प्रसिद्ध झाला. त्याचा सारांश विलायतेला गेला आणि त्याच्या सारांशाचा सारांश पुन्हा रायटरमार्फत नाताळला गेला. ही तार अवघी 3 ओळींची होती. ती नाताळात हिंदी लोकांना कशा तऱ्हेने वागविण्यात येते याचे जे चित्र मी रेखाटले होते याची लहान आवृत्ती होती. ती माझ्या शब्दात नव्हती. तिचा परिणाम काय झाला ते पुढे पाहू. हळूहळू सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये या प्रश्नाची सविस्तर चर्चा झाली. ही पुस्तिका टपालात टाकण्यासाठी कागद वगैरे गुंडाळून तयार करण्याचे काम त्रासाचे होते. ते पैसे देऊन करून घ्यावे लागे तर खर्च फार आला असता. मी एक सोपी युक्ती शोधून काढली. आळीतील सर्व मुलांना एकत्र केले आणि त्यांच्यापैकी जेवढ्यांना आपल्या सकाळच्या वेळीपैकी 2-3 तास देता येण्यासारखे असतील त्यांनी ते द्यावे अशी त्यांच्यापाशी मागणी केली. मुलांनी खुशीने एवढे काम करण्याचे मान्य केले. माझ्याकडून मी त्यांना माझ्याकडे जमणारी वापरलेली पोस्टाची तिकिटे आणि आशीर्वाद देण्याचे कबूल केले. मुलांनी हसत कळत माझे काम पुरे करून दिले. लहान मुलांनाही अशा तऱ्हेने स्वयंसेवक बनवण्याचा हा माझा पहिला प्रयोग होता. या मुलांपैकी 2 जण आजही माझ्याबरोबर काम करीत आहेत. याच सुमाराला मुंबईत प्रथम प्लेग सुरू झाला. चोहीकडे लोक घाबरे झाले. राजकोटमध्येही प्लेग फैलावण्याची भीती होती. मला वाटले की आपण आरोग्य खात्यामध्ये काम करू शकू. मी माझी सेवा संस्थानाला देऊ केली. संस्थानाने कमिटी नेमली व तिच्यामध्ये मलाही नेमले. शौचकूपाच्या स्वच्छतेवर मी विशेष जोर दिला व कमिटीने गल्लोगल्ली जाऊन शौचकूप तपासण्याचा निश्चय केला. गरीब रहिवाशांनी आपले शौचकूप तपासू देण्याला मुळीच आडेवाडे घेतले नाहीत. एवढेच नव्हे तर त्यांना सुचवल्याप्रमाणे त्यांनी सुधारणाही केल्या. पण जेव्हा आम्ही प्रतिष्ठित वर्गाची घरे तपासायला निघालो तेव्हा कित्येक ठिकाणी आम्हाला शौचकूप पाहण्याचीही परवानगी मिळेना. मग सुधारण्याची गोष्ट तर दूरच राहिली. आम्हाला सर्वसामान्य अनुभव असा आला की धनिक वर्गाचे शौचकूप घाणेरडे असत. त्यात अंधार, दुर्गंधी आणि अमर्याद घाण असायची. पाय ठेवण्याच्या जागी किडे वळवळत असायचे. जिवंतपणी रोज नरकवास भोगण्याप्रमाणे हे होते. आम्ही सुचवलेल्या सुधारणा साध्या होत्या. मळ जमिनीवर पडू देण्याऐवजी कुंडीत पडेलसे करावे. पाणी ही जमिनीत जिरू देण्याऐवजी कुंडीत जायचे करावे. बैठक व भंगी येण्याच्या जागा यांच्यामध्ये जी भिंत ठेवण्यात येत असे ती काढून टाकावी, म्हणजे भंगी सर्व भाग बरोबर स्वच्छ करू शकेल आणि शौचकूपांचा आकारही काहीसा मोठा होऊन त्यात हवा आणि उजेड खेळू शकेल. बड्या लोकांनी या सुधारणा करण्याच्या बाबतीत पुष्कळ अडथळे आणले आणि शेवटी पुरा अंमल केला नाहीच. कमिटीला महारवाड्यातही जायचे होतेच. कमिटीच्या सभासदांपैकी फक्त एकच इसम माझ्याबरोबर तिकडे यायला तयार झाला. तेथे जायचे आणि तेही शौचकूप तपासायला.
पण मला महारवाडा पाहून सानंदाश्चर्य वाटले. महारवाड्यात मी ह्या जन्मता प्रथमच गेलो होतो. महार बंधू भगिनींनाही आम्हाला पाहून आश्चर्य वाटले. तुमचे शौचकूप तपासायचे आहे म्हणून मी सांगितले. ते म्हणाले, आमच्याकडे शौचकूप कुठून आले आहेत? आमचे शौचकूप जंगलात. शौचकूप तुम्ही बड्या लोकांसाठी. तर मग आम्हाला तुमची घरे पाहू द्याल? या ना भाईसाहेब, तुमच्या मर्जीला येईल तेथे चला. आमची घरे असलीच. मी आत गेलो आणि घराची आणि त्याप्रमाणे अंगणाची सफाई पाहून खुश होऊन गेलो. घरात सर्व भाग नीट सारवलेले दिसले. अंगण झाडलेले आणि जी थोडीशी भांडी होती ती साफ आणि चकचकीत होती. त्यांच्याकडे आजाराचे भय नव्हते. एका शौचकूपाचा विशेष उल्लेख केल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक घराला मोरी असायचीच. त्यात पाणी सांडीत आणि लघुशंकाही होत असे. त्यामुळे दुर्गंधी नाही अशी खोली सापडणे विरळ. पण एका घरात तर निजायच्या खोलीत मोरी आणि पायखाना दोन्ही आढळली आणि ती सर्व घाण नळीतून खाली पडत असे. या खोलीत उभे राहत नव्हते. त्यात घरधनी कसे झोपत याचा वाचकांनी विचार करावा. कमिटीने हवेलींनाही भेट दिली. हवेलींच्या व्यवस्थापकांचा गांधी कुटुंबांशी स्नेहसंबंध होता. त्याने हवेली पाहून देण्याचे आणि शक्य त्या सुधारणा करण्याचे कबूल केले. त्याने स्वतः तो भाग कधीच पाहिला नव्हता. हवेलीतील खरकटे आणि पत्रावळी मागच्या बाजूला भिंतीवरून फेकून देण्यात येत आणि तो भाग कावळे आणि घारी यांचे निवासस्थान होऊन राहिला होता. पायखाने तर गलिच्छ होतेच. व्यवस्थापकाने कितीही सुधारणा केली ते मला पाहायला मिळाले नाही. हवेलीतील घाण पाहून वाईट वाटलेच. ज्या हवेलीस आपण पवित्र स्थान मानतो तिच्यात तरी आरोग्याच्या नियमांचे कसून पालन व्हावे अशी आशा बाळगणे अयोग्य होणार नाही. स्मृतिकारांनी अंतर्बाह्य शुचितेवर खूप जोर दिलेला आहे. ही गोष्ट त्यावेळीही मला माझ्या माहितीत होती. भाग 26. राजनिष्ठा आणि शुश्रूषा. शुद्ध राजनिष्ठा मला स्वतःच्या ठायी जितकी आढळली तितकी इतरांच्या ठिकाणी क्वचितच दिसून आली आहे. या राजनिष्ठेच्या मुळाशी सत्याबद्दलचे माझे स्वाभाविक प्रेम होते अशी माझी समजूत आहे. राजनिष्ठेचे किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचे प्रदर्शन माझ्याकडून कधीच घडलेले नाही. नाताळात मी कोणत्याही सभेला गेलो तरी तेथे गॉड सेव्ह द किंग, ईश्वर राजाचे रक्षण करो हे पद गायले जायचेच. मला वाटले मीही ते म्हटले पाहिजे. ब्रिटिश राजवटीमध्ये मला त्यावेळीही दोष दिसत होते. तरी पण एकंदरीत ती राजवट मला चांगली वाटे. ब्रिटिश अंमल व ब्रिटिश अंमलदार यांचे धोरण एकंदरीत प्रजेला हितकारक आहे असे मला त्यावेळी वाटत असे. दक्षिण आफ्रिकेमध्ये याच्या उलट धोरण दिसत होते. वर्णद्वेष दिसत होता. या गोष्टी तात्पुरत्या व स्थानिक आहेत असे मला वाटे. त्यामुळे राजनिष्ठेच्या बाबतीत मी इंग्रजांनाही मागे टाकू पाहत असे. इंग्रजांचे राष्ट्रगीत गॉड सेव्ह द किंगची चाल मी आस्थापूर्वक शिकून घेतली. ते सभांमध्ये गात त्यावेळी त्यामध्ये मी आपला सूर मिळवत असते आणि पुढे केल्याशिवाय राजनिष्ठा व्यक्त करण्याचे जे प्रसंग येत त्यामध्ये मी भाग घेत असे. उभ्या जन्मात मी या राजनिष्ठेचा कधी व्यापार केला नाही. स्वतःच्या खाजगी स्वार्थ साधण्याचा विचारही कधी माझ्या मनाला शिवला नाही. राजनिष्ठा हे एक ऋण आहे असे समजून मी ती नेहमी फेडीत आलो आहे. मी हिंदुस्थानात आलो तेव्हा राणीच्या डायमंड जुबलीची तयारी सुरू झाली होती. राजकोटमध्येही एक समिती नेमण्यात आली. मला तिचा सभासद होण्याबद्दल निमंत्रण आले. मी ते मान्य केले. मला त्यामध्ये दंभाचा वास आला. फक्त देखाव्यासाठीच पुष्कळ चाललेले दिसले. हे पाहून मला वाईट वाटले. समितीमध्ये राहावे की नाही याचाही मला प्रश्न पडला. शेवटी माझ्या वाट्याचे काम करून संतोष मानण्याचा मी निश्चय केला. वृक्षारोपण करणे हा कार्यक्रमातील एक भाग होता. हा तर मला दंभ वाटला. वृक्षारोपण करण्यामध्ये साहेब लोकांना खुश करण्यापलीकडे हेतू नव्हता. मी लोकांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला की वृक्षारोपण केलेच पाहिजे अशी सक्ती नाही. ती एक सूचना म्हणून आहे. झाडे लावायची तर मनापासून लावावी, नाहीतर मुळीच लावू नयेत. मला साधारण आठवते की मी असे म्हणताच माझे बोलणे हसण्यावारी नेत. मी माझ्या वाट्याचे झाड काळजीपूर्वक लावले, खत पाणी घालून त्याची जोपासनाही केली एवढे मला आठवते. गॉड सेव्ह द किंग मी घरातील मुलांनाही शिकवित असे. मी ते ट्रेनिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही शिकवल्याचे मला स्मरते. पण ते याच प्रसंगी की 7व्या एडवर्ड बादशहाच्या राज्यारोहणाच्या प्रसंगी ते बरोबर आठवत नाही. पुढे हे पद गाण्यात मला हरकत वाटू लागली. अहिंसेसंबंधीचे माझे विचार जसे जसे बळावत गेले तसा तसा मी स्वतःचे विचार व वाणी याबद्दल अधिकाधिक जपू लागलो. या पदाच्या 2 ओळी अशाही आहेत. त्याच्या शत्रूंचा नाश कर, त्यांची कारस्थाने लटकी पाड. या ओळी गाणे अयोग्य वाटले. माझे मित्र हॉबूथ यांच्याशी याबद्दल बोललो. त्यांनीही कबूल केले की हे गाणे अहिंसक माणसाला शोभणार नाही. ज्यांना शत्रू म्हटले ते घातकीच असतील असे कसे म्हणावे. आपल्याला जे शत्रू वाटतात त्यांचा पक्ष चुकीचाच असला पाहिजे अशी खात्री कोणी द्यावी.
ईश्वरापाशी आपण फक्त न्यायाची मागणी करावी. डॉक्टर बूथना हे म्हणणे पटले. त्यांनी स्वतःच्या मंडळात गाण्यासाठी निराळे पद रचले. डॉक्टर बूथचा विषय परिचय पुढे होईल. ज्याप्रमाणे राजनिष्ठेचा गुण माझ्यामध्ये स्वाभाविक होता, त्याचप्रमाणे शुश्रूषेचा. आजारी माणसांची, मग ती सोयरी असोत किंवा परकी असोत, शुश्रूषा करण्याचा मला शौक होता असे म्हटले तरी चालेल. राजकोटमध्ये माझ्या दक्षिण आफ्रिकेचे काम चालू असता मध्यंतरी मी मुंबईला जाऊन आलो. मोठ्या मोठ्या शहरी सभा भरून लोकमताला विशेष चालना देण्याचा माझा विचार होता. त्यासाठीच मी गेलो होतो. प्रथम न्यायमूर्ती रांडेंना भेटलो. त्यांनी माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले आणि मला फिरोजशहांना भेटण्याचा सल्ला दिला. नंतर मी जस्टिस बद्रुद्दीन तय्यबींना भेटलो. त्यांनीही माझे म्हणणे ऐकून तीच सल्ला दिली. जस्टिस रानडे किंवा मी तुमचे विशेष मार्गदर्शक होऊ शकत नाही. आमची स्थिती तुम्हाला कळतेच. आम्ही सार्वजनिक कामात भाग घेऊ शकत नाही. आमची सहानुभूती मात्र तुमच्या कार्याला पूर्णपणे आहे. खरे पुढारी तर फिरोजशाहच आहेत. सर फिरोजशहांना भेटायचे मी ठरवले होते, परंतु या दोन वडील मंडळींनी त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागण्याबद्दल सांगण्यावरून सर फिरोजशहांच्या लोकांवरील वजनाची मला विशेष कल्पना आली. सर फिरोजशहांना भेटलो. त्यांच्याकडून दिपून जाण्याची माझी तयारी होती. त्यांना देण्यात येणाऱ्या पदव्या ऐकल्याच होत्या. मुंबईच्या सिंहाला, मुंबईच्या अनभिक्षित बादशहाला भेटायला मला जायचे होते, परंतु बादशहाने मला घाबरवले नाही. बाप ज्या प्रेमाने आपल्या तरुण मुलाला भेटतो त्याच प्रेमाने ते मला भेटले. मला त्यांना त्यांच्या चेंबरमध्ये भेटायचे होते. त्यांच्या स्वभावावर त्यांच्या अनुयायांचे मंडळ जमलेले असायचेच. वाच्छा होते, कामा होते. त्यांची माझी ओळख करून दिली. वाच्छांचे नाव मी ऐकलेच होते. त्यांना फिरोजशहांचे उजवे हात समजत. विरचंद गांधींनी त्यांची आकडेशास्त्री म्हणून माहिती सांगितली. ते म्हणाले, गांधी, आपण पुन्हा एकदा भेटू. एवढे होईपर्यंत फार तर 2 मिनिटे गेली असतील. त्यानंतर सर फिरोजशहांनी माझे म्हणणे ऐकून घेतले. न्यायमूर्ती रानडे व तय्यबजी यांना भेटलो होतो. तेही त्यांना सांगितले, गांधी, तुझ्यासाठी मला जाहीर सभा करावी लागेल. तुला मदत केलीच पाहिजे. मुन्शींकडे वळले आणि त्यांनी सभेचा दिवस नक्की करायला सांगितला. दिवस नक्की करून मला रजा दिली. सभेच्या अगोदरच्या दिवशी आपल्याला भेटण्याची आज्ञा केली. माझी भीती निवारली आणि मी हर्षयुक्त अंतःकरणाने घरी गेलो. मुंबईतील मुक्कामामध्ये मुंबईत राहणाऱ्या माझ्या मेव्हण्यांना मी भेटायला गेलो. ते आजारी होते. त्यांची स्थिती गरिबीची होती. बहिणीच्याने एकटीने शुश्रूषा होण्यासारखी नव्हती. दुखणे भारी होते. मी त्यांना माझ्याबरोबर राजकोटला चला म्हटले. त्यांना आनंद झाला. बहिणीला व मेव्हण्यांना बरोबर घेऊन मी राजकोटला गेलो. दुखणे वाटले होते त्याहून अधिक विकोपाला गेले. मी त्यांना आपल्याच खोलीत ठेवले. संबंध दिवस मी त्यांच्याजवळ बसत असे. रात्रीचेही जागावे लागे. त्यांची शुश्रूषा करीत असताना मी दक्षिण आफ्रिकेचे कामही करीत असे. मेव्हण्यांना देवाज्ञा झाली, पण अखेरच्या दिवसात मला त्यांची सेवा चाकरी करायला मिळाली. याबद्दल मला फार समाधान वाटले. शुश्रूषेबद्दलच्या या माझ्या शौकाने पुढे पुढे विशाल स्वरूप धारण केले, येथपर्यंत की यासाठी मी आपला धंदा बाजूला ठेवीत असे. माझ्या धर्मपत्नीला त्याच कामात गुंतवीत असे. घरच्या साऱ्या मंडळींनाही गुंतवीत असे. या वृत्तीला मी शोक असेच नाव दिले आहे, कारण की माझी अशी खात्री झाली आहे की ह्या सत्कर्मापासून स्वतःला आनंद होत असला तरच त्याची चीज होते. ओढून ताणून देखाव्यापुरती किंवा जनलज्जेस्तव शुश्रूषा केली तर या गोष्टीखाली मनुष्य दडपून जातो आणि त्याचे जीवन खुरटल्यासारखे होते. ज्या सेवेमध्ये आनंद वाटत नाही तिच्यापासून सेवकाला लाभ होत नाही आणि सेवालाही सुख वाटत नाही. ज्या सेवेमध्ये आनंद वाटतो त्या सेवेपुढे ऐशाराम किंवा द्रव्यार्जन इत्यादी गोष्टी तुच्छ वाटतात. भाग 27. मुंबईची सभा. मेव्हण्यांच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी मला मुंबईच्या सभेसाठी जायचे होते. जाहीर सभेसाठी भाषण योजून ठेवण्यापुरती फुरसत मला मिळाली नव्हती. जागरणाचा थकवा जाणवत होता. घसा बसून गेला होता. ईश्वर कसा तरी मला निभावून नेईल असा विचार करीत मी मुंबईला गेलो. भाषण लिहून काढले. ही गोष्ट माझ्या स्वप्नीही नव्हती. सभेच्या तारखेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता आज्ञेनुरूप मी फिरोजशहांच्या ऑफिसात हजर झालो. गांधी, तुमचे भाषण तयार आहे का? जी नाही, भाषण तोंडीच करण्याचा माझा विचार आहे. मी भीत उत्तर दिले. हे मुंबईत चालण्यासारखे नाही. येथे रिपोर्टिंग खराब आहे. त्यामुळे या सभेपासून जर आपल्याला काही फलनिष्पत्ती पाहिजे असेल तर भाषण लिहिलेलेच पाहिजे आणि ते रातोरात छापून काढले पाहिजे. भाषण रातोरात लिहून काढू शकाल ना? मी घाबरलो, पण मी लिहिण्याचा प्रयत्न करण्याचे कबूल केले. तर मग मुन्शींनी भाषण घ्यायला तुमच्याकडे केव्हा यावे? मुंबईचे सिंह म्हणाले. 11 वाजता. मी उत्तर दिले. सर फिरोजशहांनी त्या तासाला माझ्याकडून भाषण घेऊन रातोरात छापवून घेण्याची आज्ञा केली आणि मला निरोप दिला. दुसऱ्या दिवशी सभेत गेलो. भाषण लिहून काढण्यात किती चतुरपणा होता ते माझ्या लक्षात आले.
सर कावतजी जहांगीर इन्स्टिट्यूटच्या हॉलमध्ये सभा होती. मी ऐकले होते की सर फिरोजशाह बोलायचे असले की त्या सभेत उभे राहायलाही जागा मिळत नाही. त्यात विशेष करून विद्यार्थी वर्गाला आवड वाटे. असल्या सभेचा हा माझा पहिलाच अनुभव होता. माझा स्वर कोणालाही ऐकू जाणे शक्य नाही अशी माझी खात्री झाली. मी कापत कापत भाषण वाचण्यास सुरुवात केली. सर फिरोजशाह मला उत्तेजन देत अजून जरा उंच स्वरात असा इशारा देत तसा तसा मला वाटते माझा आवाज आणखी खालीच पडत चालला होता. जुने मित्र केशवराव देशपांडे माझ्या सहाय्याला धावून आले. मी त्यांच्या हातात भाषण दिले. त्यांचा आवाज ठीकच होता, पण श्रोतृवर्ग कोटसा ऐकायला. वाच्छाने हाल गजबजून गेला. वाच्छा उठले. त्यांनी देशपांड्यांकडून तो कागद घेतला. माझे काम झाले. सभा लगेच शांत झाली आणि अथपासून इथपर्यंत सभेने भाषण ऐकून घेतले. शिरस्त्याप्रमाणे योग्य त्या ठिकाणी शेम योग्य तेथे टाळ्या या असायच्याच. मला बरे वाटले. सर फिरोजशाहांना भाषण आवडले. गंगेत घोडे नाल्याप्रमाणे झाले. या सभेमुळे देशपांडे आणि एक पारशी गृहस्थ दोघांची मने द्रवली. पारशी गृहस्थ आज मोठ्या हुद्द्यावर आहेत म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध करण्याची भीती वाटते. त्यांचा निश्चय न्यायमूर्ती खुरदेशजी यांनी डळमळला आणि तो डळमळण्याच्या मुळाशी एक पारशी भगिनी होती. विवाह करावा की दक्षिण आफ्रिकेला जावे त्यांनी विवाह करण्याचेच पसंत केले. पण मित्राच्या वतीने पारशी रुस्तुमजींनी प्रायश्चित्त घेतले आणि पारशी भगिनीच्या वतीचे प्रायश्चित्त इतर पारशी भगिनी सेविकांचे काम करून आणि खादीप्रित्यर्थ सर्वस्वावर पाणी सोडून करीत आहेत म्हणून मी या दंपतींना क्षमा करतो. देशपांड्यांना लग्नाचे आकर्षण नव्हते, पण ते येऊ शकले नाहीत. त्यांचे प्रायश्चित्त ते स्वतःच करीत आहेत. आफ्रिकेत परत जाताना झांझिबारला एक तय्यबजी भेटले. त्यांनीही येण्याचे आश्वासन दिले, पण ते आणि दक्षिण आफ्रिकेला येणार या न येण्याच्या गुन्ह्याची भरपाई अब्बास तय्यबजी आता करीत आहेत. पण त्यावेळी बॅरिस्टर मित्रांचे दक्षिण आफ्रिकेला येण्याबद्दल मन वळविण्याचे माझे प्रयत्न व्यर्थ गेले. येथे मला पेस्तनजी पातशहांची आठवण होते. त्यांचा माझा विलायतेत होता तेव्हापासूनचा स्नेह होता. पेस्तनजींची माझी ओळख लंडनमधील अण्णाहरी भोजनगृहामध्ये झाली. त्यांचे बंधू बरजोळजी यांचे वेडे म्हणून मी कीर्ती ऐकत होतो. भेट झाली नव्हती, पण मित्रमंडळी ते चक्रम असल्याचे सांगत. घोड्याची दया होऊन ट्रॅममध्ये बसत ना. शतावधानासारखी स्मरणशक्ती असूनही डिग्री घेत ना. स्वतंत्र बाणा म्हणजे अशा तऱ्हेचा की कोणाची ताबेदारी पत्करायची नाही. आणि पारशी असून अण्णाहरी. पेस्तनजी काही अगदीच त्यांच्याच तोडीचे समजले जात असत, पण त्यांची बुद्धिमत्ताही सुप्रसिद्ध होती. विलायतेतही त्यांची ख्याती होती, पण आमचा संबंध आला तो त्यांच्या अण्णाहारामुळे. त्यांच्या बुद्धिमत्तेची बरोबरी करणे माझ्या आवाक्याबाहेरचे होते. मी पेस्तनजींच्या मुंबईत शोध लावला. ते हायकोर्टात प्रोथोनोटरी मुख्य कारकून होते. मी भेटलो त्यावेळी बृहत गुजराती कोशाच्या कामात गुंतलेले होते. दक्षिण आफ्रिकेच्या कामी मदत मागण्याच्या बाबतीत मी एकाही मित्राला सोडले नव्हते. पेस्तनजी पातशहांनी तर मला लगेच दक्षिण आफ्रिकेला न जाण्याचा सल्ला दिला. मी तुम्हाला मदत ती काय करणार, पण तुम्ही दक्षिण आफ्रिकेला परत जावे हेच मला तरी पसंत पड नाही. इकडे आपल्या देशात काम कमी आहे का? पहा ना, आपल्या भाषेची सेवा काय थोडी करायची आहे? मला विज्ञानशास्त्राच्या पारिभाषिक शब्दांचे अर्थ काढायचे आहेत. हे एक क्षेत्र झाले. देशाच्या गरिबीचा विचार करा. दक्षिण आफ्रिकेमध्ये आमच्या लोकांची दुस्थिती आहे, पण त्यांच्यासाठी तुमच्यासारखा मनुष्य खर्ची पडावा हे मला सहन होण्यासारखे नाही. आपण येथे जर राजसत्ता आपल्या हाती आणली तर आपोआपच तिकडे मदत पोचेल. तुमचे मन मी वळवू शकणार नाही, पण तुमच्यासारख्या इतर कार्यकर्त्यांना तुमच्याबरोबर जाऊ देण्याच्या कामी माझ्याकडून मदत व्हायचीच नाही. हे म्हणणे मला पटले नाही, पण पेस्तनजी पातशहांबद्दलचा माझा आदर द्विगुणित झाला. त्यांचे देशप्रेम भाषाप्रेम पाहून माझा त्यांच्याबद्दल फार अनुकूल ग्रह झाला. आमच्यामधील प्रेमगाठ या प्रसंगामुळे अधिक दृढ झाली. त्यांचा दृष्टिबिंदू मी पूर्णपणे समजू शकलो, पण त्यांच्या दृष्टीने पाहताही मी दक्षिण आफ्रिकेतील काम सोडून देण्याऐवजी तेच जास्त चिकाटीने चालविले पाहिजे असे मला वाटले. देशभक्ताने देशसेवेच्या एकाही मार्गाची उपेक्षा करून चालणार नाही आणि माझ्या मदतीला गीतेचा श्लोक तयारच होता. श्रेयान स्वधर्म विगुणा परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावहा. वरच्या दर्जाच्या परमधर्मापेक्षा कमी दर्जाचा स्वधर्म अधिक बरा. स्वधर्मामध्ये मरणही पत्करले, परधर्म भयावह आहे. भाग 28. पुणे शहरी. सर फिरोजशाहांनी माझा मार्ग मोकळा करून दिला. मुंबईहून मी पुण्याला गेलो. पुण्यात 2 पक्ष असल्याचे मला माहीत होते.
मला सर्वांची मदत पाहिजे होती. लोकमान्यांना भेटले. ते म्हणाले, सर्व पक्षांची मदत मिळवण्याचा तुमचा विचार अगदी बरोबर आहे. तुमच्या प्रश्नाबद्दल मतभेद संभवतच नाही. पण तुम्हाला पक्षातीत अध्यक्ष पाहिजे. तुम्ही प्रोफेसर भांडारकरांना भेटा. ते आजकाल कोणत्याही चळवळीत भाग घेत नाहीत, परंतु कदाचित ते या कामासाठी बाहेर पडतील. त्यांना भेटून ते काय म्हणतात ते मला सांगा. माझी तुम्हाला शक्य ती मदत करण्याची इच्छा आहे. तुम्ही प्राध्यापक गोखल्यांना भेटलाच. माझ्याकडे यायचे असेल तेव्हा संकोच न मानता येत चला. लोकमान्यांचे हे पहिल्यानेच दर्शन झाले. त्यांच्या लोकप्रियतेचे कारण माझ्या तेव्हाच लक्षात आले. तेथून मी गोखल्यांकडे गेलो. ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते. ते मला खूप प्रेमाने भेटले आणि त्यांनी मला आपलासा करून घेतला. त्यांचाही हा प्रथमच परिचय होता. पण का कोण जाणे, आमची पूर्वीचीही ओळख असावी असा भास झाला. सर फिरोजशाह तर मला हिमालयासारखे वाटले. लोकमान्य समुद्रासारखे वाटले. गोखले गंगेसारखे वाटले. तिच्यात मला स्नान करता येण्यासारखे होते. हिमालय चढून जाणे अशक्य, समुद्रात बुडण्याची धास्ती असते, पण गंगेच्या मांडीवर खुशाल क्रीडा करावी, तिच्यावर होडी खेळवावी. गोखल्यांनी माझी बारीक चौकशी केली. एखादा विद्यार्थी शाळेत नवीन दाखल होण्यासाठी आला म्हणजे त्याची परीक्षा घ्यावी, त्याप्रमाणे कोणाकोणाला भेटावे, कसे भेटावे ते सांगितले. माझे भाषण पाहायला मागितले. मला कॉलेजची व्यवस्था दाखवली. वाटेल तेव्हा पुन्हा आपल्याला भेटण्यास सांगितले. डॉक्टर भांडारकरांचा जबाब कळविण्यास सांगितले आणि मला निरोप दिला. राजकीय क्षेत्रामध्ये जे स्थान गोखल्यांनी जिवंतपणी माझ्या हृदयात वापले व देहावसन झाले तरी अजूनही व्यापून राहिले आहेत, ते स्थान दुसऱ्या कोणीही पटकावलेले नाही. बाप ज्याप्रमाणे मुलाला भेटतो त्याप्रमाणे रामकृष्ण भांडारकर मला भेटले. त्यांच्याकडे गेलो त्यावेळी दुपार झाली होती. अशा वेळीही मी आपले काम चालविले होते. ही गोष्टच दीर्घोद्योगी शास्त्रज्ञांना प्रिय वाटली आणि पक्षातीत अध्यक्षाबद्दलचा माझा आग्रह ऐकून दॅट्स इट, बरोबर आहे असे उद्गार सहजी त्यांच्या तोंडातून बाहेर पडले. संभाषणाच्या अखेरीला ते म्हणाले की कोणालाही विचारले तरी ते तुम्हाला सांगतील की मी हल्ली कोणत्याही राजकीय चळवळीत भाग घेत नसतो. पण तुम्हाला मी विनमुख पाठवू शकत नाही. तुमची बाजू इतकी खंबीर आहे आणि तुम्ही घेत असलेली मेहनत इतकी वाखाणण्यासारखी आहे की मी तुमच्या सभेला येण्याचे नाकारू शकत नाही. टिळक व राष्ट्रीय गोखले यांना तुम्ही भेटला हे ठीक केले. त्यांना सांगा की दोन्ही पक्ष बोलावतील त्या सभेला मी आनंदाने येईल आणि अध्यक्षपद स्वीकारीन. वेळेचा प्रश्न मला विचारण्याची जरुरी नाही. जो वेळ उभय पक्षांना सोयीचा वाटेल तो मी स्वतःला जुळवून घेईन असे म्हणून मला शाबासकी आणि आशीर्वाद यासहित निरोप दिला. यत्किंचित गाजावाजा किंवा डामडोल न करता पुण्याच्या विद्वान व त्यागी मंडळींनी एका साध्या घरामध्ये सभा भरवली आणि मला परिपूर्ण प्रोत्साहन देऊन निरोप दिला. तेथून मी मद्रासला गेलो. मद्रास तर हर्षवेडे होऊन गेले. बालासुंदरमच्या गोष्टींचा सभेवर खूप परिणाम झाला. माझे भाषण माझ्या नेहमीच्या मानाने लांबलचक झाले. सर्व छापलेले होते तरीही सभेने शब्द लक्षपूर्वक ऐकला. सभेच्या अखेरीला त्या हिरव्या पुस्तिकेवर सर्वांच्या उड्या पडल्या. मद्रासमध्ये थोड्या फेरफारासह त्या पुस्तिकेची 10,000 प्रतींची दुसरी आवृत्ती छापवली. त्यापैकी बऱ्याचशा प्रती उडून गेल्या, पण 10,000ची जरूर नव्हती एवढे मला दिसून आले. उत्साहाच्या भरात माझी अटकळ मर्यादेपलीकडे गेली. माझ्या भाषणाचा परिणाम इंग्रजी बोलणाऱ्या वर्गावरच झाला होता. त्या वर्गामधून एकट्या मद्रास शहरातून 10,000 नकलांची मागणी येण्यासारखी नव्हती. येथे मला मोठ्यात मोठी मदत कै जी परमेश्वरन पिल्ले यांची झाली. ते मद्रास स्टँडर्डचे संपादक होते. त्यांनी या प्रश्नाचा चांगला अभ्यास केला होता. आपल्या ऑफिसात मला वरच्यावर बोलावीत आणि सल्लामसलत देत. हिंदूंचे संपादक जी सुब्रमण्यमही भेटले होते. सुब्रमण्यनालाही भेटलो होतो. त्यांनी या प्रश्नाचा चांगला अभ्यास केला होता. आपल्या ऑफिसात मला वरच्यावर बोलावीत आणि सल्लामसलत देत. हिंदूंचे संपादक जी सुब्रमण्यमांनाही भेटलो होतो. त्यांनी डॉक्टर सुब्रमण्यमूर्ती आणि सहानुभूती दाखवली. पण जी परमेश्वरन पिल्ले यांनी तर मला या कामासाठी आपल्या वर्तमानपत्राचा वाटेल तेवढा उपयोग करण्याची मुभा दिली आणि तिचा भरपूर फायदाही घेतला. सभा पाचाप्या हॉलमध्ये झाली आणि डॉक्टर सुब्रमण्यम अध्यक्ष होते असे मला स्मरण आहे. मद्रासमध्ये मला अनेकांकडून प्रेम व उत्साह इतकी अनुभवास मिळाली की जरी तेथे सर्वांबरोबर मुख्यतः इंग्रजी बोलावे लागे तरीही मला घरच्यासारखे वाटले. प्रेम कसल्याही बंधनांना जुमानीत नाही. भाग 29. लगेच परत फिरा. मद्रासहून कलकत्त्याला गेलो. कलकत्त्यामध्ये माझ्या अडचणींना पारावार राहिला नाही. तेथे ग्रेट ईस्टर्न हॉटेलात उतरलो. कोणाशी ओळख नाही, देख नाही. हॉटेलात टेलिग्राफचे प्रतिनिधी मिस्टर एलर थॉर्प यांची ओळख झाली. ते बंगाल क्लबमध्ये राहत असत.
तेथे येण्याबद्दल त्यांनी मला निमंत्रण दिले. त्यावेळी त्यांना माहिती नव्हती की हॉटेलच्या दिवाणखान्यात कोणाही हिंदी माणसाला घेऊन जाता येत नसे. म्हणून त्यांना या प्रतिबंधांची माहिती मिळाली. म्हणून ते मला आपल्या खोलीत घेऊन गेले. हिंदी लोकांबद्दल स्थानिक इंग्रज लोकांना वाटणाऱ्या या तिरस्काराबद्दल त्यांना वाईट वाटले. मला दिवाणखान्यात घेऊन न गेल्याबद्दल त्यांनी माफी मागितली. बंगालचे देव सुरेंद्रनाथ बॅनर्जींना तर भेटायचे होतेच. त्यांना जाऊन भेटलो. मी गेलो त्यावेळी त्यांच्यापाशी इतरही मंडळी भेटण्यासाठी आलेली होती. ते म्हणाले, तुमच्या कामाकडे लोकांचे लक्ष वेधणार नाही अशी मला धास्ती वाटते. तुम्ही पाहताच ना की येथे काही कमी विटंबना नाही. तरीही तुम्ही होईल तेवढे करावेच. या कामी तुम्हाला महाराजांची मदत पाहिजे. ब्रिटिश इंडियन असोसिएशनच्या प्रतिनिधींना भेटा. राजा सर प्यारीमोहन मुखर्जी व महाराजा टागोरांना भेटा. ते वृद्धावृत्तीचे आहेत आणि सार्वजनिक कार्यात भरपूर भाग घेतात. मी या गृहस्थांना भेटलो, पण त्यांच्याकडे माझे संधान जुळले नाही. दोघांनाही सांगितले, कलकत्त्यामध्ये जाहीर सभा भरवणे सोपे काम नाही, पण करायचीच असेल तर पुष्कळसा आधार सुरेंद्रनाथ बॅनर्जींवर आहे. माझ्या अडचणी येथेच थांबल्या नाहीत. अमृत बाजार पत्रिकेच्या ऑफिसात गेलो. तेथेही मला जे गृहस्थ भेटले त्यांची कल्पना मी कोणीतरी उपटसुभ्य आहे अशी झाल्याचे दिसले. वंगवासीने तर हद्द केली. मला 1 तासभर बसवून ठेवले. संपादक महाशय इतर लोकांबरोबर बोलत. जे लोक आपापली कामे आटोपून जात, पण संपादक महाशय माझ्याकडे डुंकूनही पाहत ना. 1 तासभर वाट पाहून मी माझा विषय काढला. तेव्हा ते म्हणाले, आमच्या पुढे किती कामे पडले आहेत ते तुम्हाला दिसत नाही. तुमच्यासारखे कितीतरी लोक आमच्याकडे येत असतात. तुम्ही रस्ता धरावा हेच बरे. आम्हाला तुमची कर्मकथा ऐकायची नाही. मला काही वेळ दुःख तर वाटले, पण संपादकाची दृष्टी मी समजू शकलो. वंगवासीची ख्याती ऐकलीच होती. संपादकाकडे लोक एकामागून एक येत होते. ते मला दिसत होते. ते सर्व त्यांच्या ओळखीचे. त्यांचे वर्तमानपत्र नेहमी भरगच्च भरलेले राहत असे. दक्षिण आफ्रिकेचे नाव पण त्यावेळी क्वचित ऐकू येत असे. रोज नवे लोक आपापले दुःख पुढे मांडायला येत राहणारच. दरेकाला स्वतःचे दुःख तेवढे मोठे वाटत असते, पण संपादकाजवळ असल्या दुःखितांचा नेहमी थवाच असायचा. तो बिचारा कित्येकांचे म्हणून ऐकून घेईल. शिवाय दुःखी माणसाला संपादकांचे सामर्थ्य म्हणजे केवढे अफाट असेल असे वाटत असते. संपादक स्वतः पुरे जाणून असतो की आपली सत्ता आपल्या कचेरीच्या उंबऱ्यापलीकडे पोचत नसेल. मी हताश झालो नाही. इतर संपादकांना भेटण्याचे चालू ठेवले. माझ्या रिवाजानुरूप इंग्रजांनाही भेटलो. स्टेट्समन आणि इंग्लिशमन या दोघांनाही दक्षिण आफ्रिकेच्या प्रश्नाचे महत्त्व समजत होते. त्यांनी लांबलचक मुलाखती छापल्या. इंग्लिशमनच्या मिस्टर सॉन्डर्सने मला आपलासा केला. त्यांच्या ऑफिसचा व वर्तमानपत्राचा उपयोग करण्याची मला मुभा मिळाली. स्वतःच्या आग्रहलेखात दुरुस्त्या करण्याचीही त्यांनी मला मोकळीक दिली. आमच्यामध्ये स्नेह जमला म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. त्यांनी होईल ती मदत मला करण्याचे वचन दिले. मी परत दक्षिण आफ्रिकेला गेल्यानंतरही स्वतःला पत्रे पाठवण्यास मला सांगितले आणि आपल्याकडून होईल तेवढे करू असे आश्वासन दिले. मला पुढे दिसून आले की त्यांनी हे वचन अक्षरशः पाळले आणि त्यांची प्रकृती बिघडली. त्यावेळेपर्यंत त्यांनी माझ्याशी पत्रव्यवहार चालू ठेवला. माझ्या आयुष्यात अशा तऱ्हेचे अनपेक्षित स्नेहसंबंध अनेकदा जमून आले आहेत. मिस्टर सॉन्डर्सना माझ्या बाबतीत जे आवडले ते अतिशयोक्तीचा अभाव आणि सत्यपरायणता. त्यांनी माझी कसून उलट तपासणी केली होती. त्यावरून त्यांना दिसले की दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या लोकांची बाजू निपक्षपातपणे मांडण्याचा कामी आणि दोन्ही बाजूंची तुलना करण्याच्या कामी मी नेऊन ठेवले नव्हते. स्वतःच्या अनुभवावरून मी सांगू शकतो की विरुद्ध पक्षाला न्याय दिल्याने आपल्याला न्याय लवकर मिळतो. अशा तऱ्हेने मला अनपेक्षित मदत मिळाल्यामुळे कलकत्त्यामध्ये ही जाहीर सभा भरवण्याची आशा वाटू लागली होती. इतक्यात डरबनून तार आली. पार्लमेंट जानेवारीत भरणारा, लगेच परत जा म्हणून मी वर्तमानपत्रात एक पत्र प्रसिद्ध करून ताबडतोब निघून जाण्याच्या कारणाचा खुलासा केला आणि कलकत्ता सोडले. आणि पहिल्याच बोटीने माझ्या जाण्याची व्यवस्था करण्याबद्दल दादा अब्दुल्लांच्या मुंबईतील एजंटला तार केली. दादा अब्दुल्लांनी स्वतः कुर्लन नावाची आगपोट विकत घेतली होती. तेवरून मला व माझ्या कुटुंबाला मोफत घेऊन जाण्याचा त्यांनी आग्रह धरला. मी त्याचा साभार स्वीकार केला आणि डिसेंबरच्या सुरुवातीला कुर्लनमधून माझी धर्मपत्नी, 2 मुलगे आणि माझ्या स्वर्गस्थ मेव्हण्याचा एकुलता एक मुलगा यांना घेऊन दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्यांदा जाण्यासाठी निघालो. या बोटीबरोबर दुसरी एक बोट नादेरीसुद्धा डर्बनला जाण्यासाठी सुटली. तिचे एजंट दादा अब्दुल्ला होते. दोन्ही बोटीत मिळून 800च्या आसपास पॅसेंजर असावेत. त्यापैकी अर्धे अधिक ट्रान्सवालात जाणारे होते. माझे सत्याचे प्रयोग खंड 2 भाग 21 ते 29 सुफळ संपूर्ण.